बाळा, आज मी तुझ्यापुढे आलो आहे. हा दिव्य संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा. तुझ्या नशिबाचा द्वार मी उघडणार आहे. आज रात्रीतून तुझ्या जीवनात खूप काही मोठे परिवर्तन घडणार आहे. तुझ्या डोळ्यातील अश्रू मी पाहिले आहेत. आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा, कारण आजची रात्र तुझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवणारी आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात तू खूप काही सहन केलं आहेस, पण आता ते सर्व काही विसरण्याची शुभ वेळ आली आहे. माझ्याबरोबरच असं का होत आहे? मी कुणाचं वाईट केलं नाही तरी माझ्यावरच इतक्या परीक्षा का? मलाच इतका त्रास का? माझ्यावर असे आरोप का? किंवा इतके परिवर्तन माझ्याच आयुष्यात का, जे मला थकवताय, रडवताय? तुझे सर्व प्रश्न मी ऐकतोय बाळा, पण तू एकटा नाहीस. मी सदैव तुझ्या सोबत आहे. तू कितीही तुटलास, रडलास तरी मी तुला सहजतेने एकत्र आणू शकतो. बाळा, तुझं नशीब आता मी चमकवणार आहे. तुझ्या भाग्यात मी एक मोठा चमत्कार घडवणार आहे. तुझ्या भविष्याची चिंता कधीही, तुझ्या भूतकाळातील दुःख तुला वाटत असतील की ते बदल घडून येणार नाहीत, पण नक्कीच आता ते बदल घडून येणार आहेत जे तुला अपेक्षित आहेत. होय बाळा, तू सत्य ऐकत आहेस, कारण नशीब आणि खूप काही गोष्टी तुझ्या हाती नाहीत, पण सर्वस्वी त्या परमेश्वराच्या स्वाधीन आहे. आणि तू सर्व जीवन माझ्या स्वाधीन केलं आहेस. म्हणून तुझ्या आयुष्यात जे काही परिवर्तन घडणार आहे ते आता तुला एका मोठ्या अशा ठिकाणावर नेणार आहे, जिथे तुझं जीवन सुखकर, आनंदी होणार आहे. बाळा, तुला स्वतःला काही बदल आवडतात, पण कधीकधी तुझ्या न समजणाऱ्या बदलांना तू स्वीकार करत नाहीस. पण ते बदल देखील तुझ्यासाठी खूप शुभ आहेत. म्हणूनच वेळ बदलत आहे, तुझं नशीब बदलत आहे. आज काय वेळ आहे हे पाहू नकोस, तर उद्याची आशा ठेव. तू एकटा नाहीस, तुझ्या सदैव सोबत मी असेल. बाळा, माझा आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर आहे. तू कधीही चिंतेत राहू नकोस, कारण मी तुझी काळजी घेतो, तुला उंचावतो, तुला सुखावतो. कुठेतरी आज तुझी एक आशा पूर्ण होण्याच्या स्थितीत येत आहे. या येणाऱ्या 3 दिवसात तुला जे काही शक्यता वाटत आहेत त्या पूर्ण करणारे काही संकेतही तुला मिळणार आहे. कधीतरी तुझ्या आयुष्यात खूप काही असे बदल घडावे जी तुझी इच्छा आहे, तर आज शांत हो. तुझं मन शांत करण्यासाठी मी हा संदेश तुला देत आहे. तुझ्या थकलेल्या मनाला पुन्हा उभारी येण्यासाठी आणि तुला पुन्हा ते सर्व काही प्राप्त करून देण्यासाठी माझा आशीर्वाद पुरेसा आहे. या ब्रह्मांडाकडून तुला ते सर्व मिळणार आहे. स्वतःवर विश्वास दाखव, कारण मी तुझ्यासाठी ते करणार आहे जे तुला हवं आहे. तेव्हाच चमत्कार सुरू होतात, जेव्हा तू आशा धरतोस. होय, आशा सोडू नकोस. तू माझ्याकडून आशा ठेवली आहेस. आजचा हा संदेश तुझ्यापर्यंत येणे हा योगायोग नाही, तर मी तुझ्यापर्यंत या संदेशाला पोचवलं आहे. रात्री तुझ्या आयुष्यात जो बदल होणार त्याची सुरुवात इथूनच होत आहे. पुढे जे तू ऐकणार आहेस ते स्वतःवर, स्वामींवर विश्वास ठेवून ऐक, कारण हा संदेश सामान्य नाही, तर तुझ्या हृदयात खोलवर परिणाम करणारा आहे. तुझ्या हृदयातील नकारात्मकता संपवणारा आहे, थेट तुझ्या हृदयाशी जोडणारा आहे. बाळा, हे पुढील काही मिनिटे ऐकत राहा. घाबरू नकोस, मी सदैव तुझ्या सोबत आहे. कारण जेव्हा देव तुझ्या सोबत आहे तेव्हा तुला आता कुठल्याही प्रकारची चिंता करणे, काळजी करणे सोडून दे, कारण मी तुझ्यासाठी ते सर्व काही करणार आहे ज्याची तुला अपेक्षा आहे, इच्छा आहे. बाळा, आत्मविश्वास जागृत ठेव. तुझ्या नजरेत जे काही येत आहे ते तुला सत्य जरी वाटत असले तरी त्यातील काही गोष्टी या नकारात्मक असू शकतात. म्हणून त्याकडे दुर्लक्ष कर आणि
पुढील काही दिवसात चमत्कार मिळवण्यासाठी तयार हो, कारण मी तुझ्या भाग्यात तो चमत्कार लिहित आहे. यश तिला इतक्या प्रमाणात मिळणार आहे की तू अपेक्षा देखील केली नाहीस. तुझ्यासाठी मार्ग मी उघडतो. तुला जिथं सर्व काही संपलं आहे असं वाटतं, तिथून मी तुझ्यासाठी नवीन मार्ग तयार करतो. माझा प्रकाश तुझ्या आयुष्यात इतका पसरेल की तू जिथे जाशील तिथे स्वतःचे नाव करशील आणि पुढे जीवनात खूप काही मोठी प्रगती होईल. हळूहळू जीवन पुढे जात आहे, त्याचप्रमाणे तुझे प्रगतीचे अवसरही तुला प्राप्त होणार आहेत. कधीकधी परिस्थितीकडे जास्त लक्ष पुरवू नकोस, तर तुझ्या मनातील प्रश्नांना समोर ठेव. त्यांना तुला आता हरवायचं आहे आणि पुढे जायचं आहे. बाळा, मी तुला तुझ्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी सर्व काही प्रदान करतो. जे काही तुला आवश्यक आहे ते सर्व काही घडणार आहे. कदाचित या रात्रीतूनही ते बदल घडतील. फक्त तुझ्या आतच नाही तर बाहेरही ते बदल तुला दिसू लागतील. एकदा तुझ्या आत्म्याला विचार की तुला काय हवे आहे. ते देण्यासाठी तुझा भगवंत इथे उपस्थित आहे. तुझे माऊली इथे उपस्थित आहे. तुम्ही जेव्हा काही बाहेर शोधाशोध करता तेव्हा तुमच्या अंतर्मनात खोल जा आणि पहा की मी तुम्हाला तिथेच मिळणार आहे. तुमच्या प्रश्नाची उत्तरं देणार आहे. घाबरू नका. प्रश्नांमध्ये गुंतून पडू नका. कधीकधी तुम्ही जे काही विचार देखील केले नाही, इतकी शांतता, आनंद आणि आत्मविश्वास मी तुम्हाला प्रदान करणार आहे. कधीकधी नशीब बदलायला काही काळ पुरेसा आहे. त्याचप्रमाणे येणारा काही काळ तुमच्यासाठी यशाने भरणारा आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की आज तुम्ही खूप काही मोठं प्राप्त करणार आहात. आज जीवनात जी काही प्रगती पाहत आहात ती उंचावत आहे, तुम्हाला मजबूत करत आहे आणि तुम्हाला त्या दिशेकडे वळायचं आहे जी दिशा मी तुमच्यासाठी ठरवली आहे. तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलाने भरून जाणार आहे, आनंदाने भरून जाणार आहे. माझी एक अट आहे की तुम्ही जे काही नियम पाळता ते नियम असेच पुढेही पाळत राहावे. तुम्ही नामस्मरण करता, तुम्ही परमेश्वराचे ध्यान, चिंतन आणि एकाग्र मनाने करू लागले आहात, त्याला महत्त्व द्या. दुर्लक्ष करू नका. आणि तुम्हाला ज्या काही कमतरता आहेत त्याकडे मात्र दुर्लक्ष करा, कारण त्या इथून पुढे तुमच्या जीवनात आडकाठीप्रमाणे राहणार नाहीत, तर त्या आयुष्यातून निघून जाणारे आहेत. काही बदल हे रहस्यमयी असतील जे आज तुम्हाला स्पष्टपणे जाणवणार नाहीत, पण हे तुम्हाला काही काळातच स्पष्टपणे दिसू लागतील आणि त्यामुळे तुम्ही अधिक पुढे जाल, तुमची प्रगती कराल आणि दुप्पट अधिक वेगाने पुढे जाऊ शकाल. मी तुमच्या शक्यतांना भरून काढत आहे, तुमच्या आत्मविश्वासाला वाढवत आहे, तुमच्या आशीर्वादांना अधिक भरत आहे. तुमच्या कमतरतांना मी वेगळं करत आहे, तुमच्या शक्तीला वाढवत आहे. जिथे तुम्ही काही कमतरता सहन केल्या आहेत तिथेच आता तुमचे आशीर्वाद वाढीव स्वरूपात तुम्हाला प्राप्त होणार आहेत. कदाचित तुमच्या कल्पनेच्याही पुढे तुम्ही आशीर्वादित बाळ आहात. हळूहळू सुखाचे परिणाम तुमच्या जीवनात दिसून येतील. त्यासाठी तयार व्हा. ही रात्र तुमच्यासाठी मौल्यवान असू शकते. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या मनाला स्पर्श करणारा असेल, कारण यातील विचार तुमच्या मनातील ताणतणाव कमी करणारे, तुमची ऊर्जा वाढवणारे आणि तुम्हाला देवाच्या प्रकाशाकडे, ऊर्जेकडे नेणारे आहे. एकदा तरी दिवसातून काही वेळ शांततेत घालवण्यासाठी श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करा. डोळे मिटा आणि स्वामींचे ध्यान करा. काही काळातच तुम्ही पाहाल की स्वामी तुमच्याशी बोलत आहेत, संवाद करत आहेत, कारण ती तुमची आंतरिक इच्छा आहे. त्याचप्रमाणे हा संदेशसुद्धा तुमच्यासमोर आला आहे, तेव्हा स्वामीच तुमच्याशी हे सर्व काही बोलत आहे अशी शक्यता इथे व्यक्त केल्या जात आहे. तेव्हा
आता संपूर्ण मनाने तुम्ही जर हा संदेश ऐकला आहे तर स्वामींनी तुम्हाला काही संकेत या संदेशातून दिले आहेत. ते मनोमन स्वीकार करा. आनंदी राहा आणि चमत्कार स्वीकारण्यास तयार व्हा. स्वामींनी दिलेले आशीर्वाद हे तुमच्या जीवनाच्या कल्पनेच्या भरारीला वाढवणारे असोत, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी असोत आणि तुमच्या हितासाठी असोत. स्वामी माऊली सर्वांचे कल्याण करो, सर्वांच्या आशीर्वादांना वाढवोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.